विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 जुलैला मतदान होणार आहे। या 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात असल्याने 12 जुलैला 12 उमेदवार कुणाचा धोक्याचा ठरणार याची चर्चा आता सुरू झाली आहे। भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या आमदारांचा मुक्काम हॉटेलात पडलाय, तर छोट्या पक्षांची मतं जुळवाजुळीचा प्रयत्नही होताना दिसतोय। विधान परिषद निवडणुकीत जागा 11 आणि उमेदवार 12। 12 जुलैला कोण कुणाचे वाजवणार 12। प्रत्येक उमेदवाराला 23 मतांचा कोटा पूर्ण करायचा आहे, त्यामुळे एक एक मत महत्त्वाचं आहे। काँग्रेस वगळता सर्वांनाच इतर पक्षांच्या किंवा अपक्षांच्या मतांची गरज आहे। सर्वात मोठा पक्ष आहे भाजप आणि त्यांचे 5 उमेदवार रिंगणात आहेत। भाजपचं गणित, भाजपला 115 मतांची गरज आहे। भाजपचे 103 आणि समर्थक 8 ते 9 मिळून बेरीज 111 ते 112 पर्यंत जाते। हुकमी 3 मतं असलेल्या बहुजन विकास आघाडीच्या हितेंद्र ठाकूरांना भाजपची गळ। ठाकूरांनी 3 मतं दिली तर भाजप काठावर पास, अन्यथा दुसऱ्या पसंतीच्या मतांवर 5वा उमेदवार निवडून आणण्याची भाजपची रणनीती। 2 वर्षांपूर्वी सत्ता नसतानाही फडणवीसांचा राज्यसभा विधान परिषदेत चमत्कार, यावेळी तर राज्यात सत्ताही आहे। भाजप 5ही जागा जिंकेल अशी नेत्यांना खात्री आहे। सगळ्याच नेत्यांची भेट घेतलेल्या हितेंद्र ठाकूर यांनी विधान परिषदेत मदत कुणाला करणार हे मात्र गुलदस्त्यात ठेवलंय। सगळे महाराष्ट्राचे नेते आहेत, मग ते आदरणीय मुख्यमंत्री असतील, दोन्ही फडणवीस साहेब किंवा अजितदादा पवार उपमुख्यमंत्री आहेत, पवार साहेब माजी केंद्रीय मंत्री, माजी मुख्यमंत्री, त्यामुळे सगळ्या नेत्यांना इलेक्शनच्या वेळी काही बोलवलं, भेटतो, सगळ्यांना भेटतो। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसाठीही पेपर सोपा दिसतोय। शिंदेंच्या शिवसेनेचं गणित पाहूया। मुख्यमंत्री शिंदे यांचे 2 उमेदवार निवडून येण्यासाठी 46 मतांची आवश्यकता आणि त्यांना 38 आमदार आणि 10 अपक्ष अशा 48 आमदारांचा पाठिंबा आहे, त्यामुळे दोन्ही उमेदवार सहज निवडून येतील अशी चिन्ह आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं गणित, महायुतीत सर्वात मोठी कसोटी अजित पवारांची। अजित पवार यांच्याकडे 39 मतं, 2 उमेदवार निवडून आणण्यासाठी 46 मतं गरजेची, त्यांच्याकडे आधीच 7 मतं कमी आहेत। शिवाय त्यांच्याकडे असलेल्या काही आमदारांचा शरद पवार गटाकडे कल असल्याची चर्चा गेले काही दिवस सुरू आहे, त्यामुळे दुसरा उमेदवार निवडून आणताना अजितदादांची कसोटी लागणार आहे। त्यामुळे त्यांच्या आमदारांना ललित हॉटेलमध्ये ठेवण्यात येणार असल्याची माहिती आहे। त्याआधी मंगळवारचा मुहूर्त साधून अजित पवारांनी समर्थक आमदारांना घेऊन सिद्धिविनायकाचं मंदिरही गाठलं। महायुतीतला 9वा उमेदवार निवडून आणण्यासाठी जशी कसरत करावी लागणार आहे, तसं मविया समोरही 3रा उमेदवार निवडून आणण्याचं आव्हान आहे। सर्वात सुरक्षित असं काँग्रेसचं गणित दिसतंय। काँग्रेसकडे 37 मतं आहेत आणि त्यांचा एकच उमेदवार रिंगणात आहे, त्यामुळे 23 मतं घेऊन त्यांच्या उमेदवार प्रज्ञा सातव सहज निवडून येतील। काँग्रेसकडे तब्बल 14 मतं अधिक आहेत आणि त्यावरच अनेकांचा डोळा आहे। काँग्रेसनं धोका नको म्हणून 23 ऐवजी आणखी मतांचा कोटा उमेदवारासाठी दिला तरी त्यांच्याकडे शिल्लक मतं राहतातच आणि याच मतांवर ठाकरेंच्या शिवसेनेच्या मिलिंद नार्वेकर यांचीही भिस्त आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचं गणित, ठाकरेंच्या शिवसेनेकडे 15 मतं आहेत, त्यांना विजयासाठी 8 मतांची गरज आहे। ही मतं काँग्रेसकडून मिळवण्याचा प्रयत्न आहे। ती मिळाली तर नार्वेकर यांचा विधान परिषदेचा मार्ग सुकर होईल। ठाकरेंच्या शिवसेनेच्या आमदारांना ITC परेलमध्ये ठेवण्यात आलंय। महाविकास आघाडीचे 3रे उमेदवार शेकापचे जयंत पाटील यांची सगळी भिस्त मवियाच्या मतांवर आहे। शेकापच्या जयंत पाटलांचं गणित, शरद पवार यांच्या गटाची 13 मतं जयंत पाटलांसाठी महत्वाची आहे। शेकाप आणि 1 अपक्ष अशी आणखी 2 मतं त्यांना मिळतील, त्यानंतरही त्यांना विजयासाठी 8 मतांची गरज आहे। जयंत पाटलांची वैयक्तिक मैत्री आणि शरद पवारांचा करिश्मा यातून ही 8 मतं मिळवली तर जयंत पाटील पुन्हा एकदा विधान परिषदेत पोहोचतील। शरद पवारांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीची काही मतं मिळवली तर पाटलांचा मार्ग सोपा होईल। या विजयाच्या गणितामध्ये छोट्या पक्षांनाही महत्त्व आलंय। MIM 2, समाजवादी पार्टी 2, माकप 1, क्रांशेप 1 अशी 6 मतं या निवडणुकीत निर्णायक ठरतील। शेकापचे जयंत पाटील यांच्यासह सर्वच उमेदवारांच्या या मतांवर नजर आहे। शिवाय काँग्रेसमधील अशोक चव्हाण समर्थक आमदारांवर भाजपचा डोळा असेल। गुप्त मतदान असल्यानं कुणी कुणाला दगा दिला हे सहजी कळणार नाही, त्यामुळे 12 जुलैला हरणारा 12वा उमेदवार कोण हे सांगणं आज तरी अवघड आहे।
ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई.